नमस्कार मित्रांनो, आजचा स्पेशल मेनू काय असेल बरं? आपण ठेच्यापासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते बघत आहोत. त्याच्यामधलाच दुसरा पदार्थ म्हणजे पनीर ठेचा एकच नंबर लागतो. एक नंबर स्पायसी आणि चटपटीत लागतो हा पनीर ठेचा. चला तर आपण हा पनीर ठेचा बनवून बघूया कसा लागतो. मस्त लागतो. पनीर ठेचा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे एका कढईमध्ये बघू शकता एकदम एक चम्मच पण नाही, अर्धा चम्मच एवढा तेल घातलेला आहे. त्याच्यामध्ये 7 ते 8 मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकल्या. मिरच्या तिखटवाल्या आहेत. तुम्ही कमी तिखटवाल्या असतील तर अजून मिरच्या वाढवू शकता. सर्व भाजून असे घ्यायचं आहे. भाजून हे काढलं की परत याच्यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे. शेंगदाणे देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आणि खोबरं शेंगदाणे आणि मिरची लसूण आपलं व्यवस्थित भाजलं की थंड करून वाटून घ्यायचं आहे. मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर देखील घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक लिंबू, अर्धा लिंबू इथे मी याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित झाकण लावून येणार बारीक पेस्ट करून घ्यायची एकदम. बघू शकता आपला ठेचा एकदम बारीक असा तयार आहे. त्याच्यानंतर हातावरती आपण ठेचा घ्यायचा आहे. याच्या आतमध्ये पनीरचे क्यूब घालायचे आहेत. तुम्ही पनीरचे क्यूब छोटे बारके तुमच्या साईजनुसार आवडीनुसार करू शकता. हे सर्व आपण कोट करून घ्यायचं आहे ठेच्यामध्ये. पनीर बघू शकता अशा पद्धतीने मी ठेच्यामध्ये पनीर कोट करून घेतलेलं आहे. असं सर्व आपण पनीर आपल्या ठेच्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे. ही पनीर ठेचा रेसिपी खूप भारी लागते. तुम्ही नाश्त्याला कधीही बनवून खाऊ शकता आणि झटपट होते. जास्त वेळही लागत नाही. किंवा घरी आपल्या पाहुणे आली तर आपण झटपट त्यांना हा स्टार्टर बनवून देऊ शकतो. त्याच्यानंतर पॅनमध्ये घालायचं आहे तेल आणि याच्यावरती घालायचे आहेत आपले हे ठेचा पनीरचे क्यूब आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं आहेत. जास्त वेळेला फ्राय करायचं नाही आहेत कारण आपला ठेचा तसाही खूप चविष्ट लागतो. त्याच्यामुळे थोडा वेळ यांना आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहेत. सर्व आपले फ्राय करून झालेले आहेत पनीरचे क्यूब. आता यांना काढून घ्यायचे आहेत आणि आता बघू शकता तुम्ही एकच नंबर होतो. खूप भारी लागतो. एकदा बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि इंस्टाग्रामवरती बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका.